नंबर 1 जे सवाल आहे की त्या ठिकाणी लोकांना चाचणी मतदान का नाही तुम्ही करून दिला, तर त्याचे ऑलरेडी मी उत्तर दिलं आहे. लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 मध्ये कलम 19 20 आणि 20 मध्ये फरक इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि त्यांची मशिनरी म्हणजे की कलेक्टर आणि कलेक्टरची मशिनरी, फक्त त्यांना हे अधिकार आहे की इलेक्शन घेण्यासाठी लोकसभा आणि विधानसभा इलेक्शन घेण्याचे अधिकार फक्त आम्हाला आहे, बाकी कोणालाही नाही आहे. कुठल्याही तरतूदमध्ये कोणालाही कुठलाही अधिकार देण्यात आलेला नाही आहे. नंबर 2, त्यांना जर रिझल्ट्सवर डाऊट असेल, ज्या ईव्हीएमच्या रिझल्ट्सवर डाऊट असेल, तर ते कोर्टमध्ये इलेक्शन पिटिशन फाईल करू शकतात. ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे तक्रार करू शकतात. त्याच्या मुभा आहे त्यांना, पण स्वतः चाचणी मतदान घेण्याच्या कुठल्याही प्रकारच्या मुभा कोणालाही नाही आहे. उदाहरणासाठी जर कोणाला असं वाटलं की पोलीस फोर्स बरोबर काम करत नाही, त्यांना न्यायालयातून बरोबर न्याय मिळत नाही, तर याचे असा अर्थ नाही झाला की तुम्ही स्वतःच्या पोलीस फोर्स किंवा स्वतःच्या जेल सुरू करू शकतात. तो सरकारचा काम आहे, तो इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा काम आहे, तो आमच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि कॉन्स्टिट्यूशनल मशिनरीचा काम आहे. पहिला उत्तर हा झाला.